मित्रांनो, स्त्री म्हटलं की तिच्या आयुष्यामध्ये फार वेगवेगळे कंगोरे असतात. त्यापैकी काही स्त्रिया मात्र फार नशीबवान असतात. खरं तर स्त्रीचं एक 3 भाग असतात आयुष्यातले. स्त्री लहानपणी आई-वडिलांच्या आधारावर असते. त्याच्यानंतर तरुणपणी ती पतीच्या आधारावर असते आणि त्याच्यानंतर ती मुलांच्या आणि नातवंडांच्या आधारावर असते. खरं तर काही स्त्रिया नशीबवान असतात. त्यांना ह्या तिन्ही काळामध्ये सुखच सुख लाभतं. काही स्त्रिया एवढ्या कमनशिबी असतात, की त्यांना ह्या तिन्ही काळात दुःखच दुःख लाभतं. काही स्त्रियांना आई-वडिलांच्या काळात सुख लाभतं, पतीच्या काळात दुःख लाभतं, मुलांच्या नातवंडांच्या काळात सुख लाभतं. काही स्त्रियांना पतीच्या काळात दुःख लाभतं, आई-वडिलांच्या काळात सुख लागतं आणि नातवंडांच्या काळात सुख लागतं. असे वेगवेगळे त्यांचे काळ असतात. परंतु काही स्त्रिया त्यांना तिन्ही काळात दुःख वाटायला येतं. अशीच एका स्त्रीची आपण कहाणी ऐकणार आहोत, की जिला तिन्ही काळात दुःख वाटायला आलं आणि शेवटी तिला मृत्यूला सामोरे जावं लागलं. अशी एका स्त्रीची गहन कहाणी आपण एकदा आता ऐकणार आहोत. मित्रांनो, कहाणी आहे मध्य प्रदेशातल्या इंदोर भागातली आणि तिथं खजराना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली आहे. खजराना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक हॉटेल आहे शीख धर्मियांचं आणि त्या हॉटेलच्या जवळच तिथे थोडंसं म्हणजे घरं फार कमी अंतरावर आहेत. परंतु हॉटेल सहसा गावाच्या बाहेर असतं आणि त्या हॉटेलमध्ये काम करणारी माणसं अगदी हॉटेलमध्ये रेलचेल आहे, चांगली गर्दी आहे असं असते. परंतु त्या एक दिवशी अचानकच त्या हॉटेलमधल्या मालकाला, त्या हॉटेलच्या ग्राहकांना किंवा तिथं काम करणाऱ्या पोरांना एक कुबट वास येतो आणि ते कुबट वास रोज वास वाढत चाललेला असतो. असा उग्र वास यायला लागतो आणि उग्र वास येतो. सुरुवातीला त्यांना वाटलं होतं की काहीतरी एखाद्या कुणाचं तरी जनावर मेलं असावं म्हणून त्यांनी ते विषय सोडून दिला. परंतु वास जास्तच उग्र येत चालल्यानंतर तिथल्या लोकांना त्रास व्हायला लागला. ग्राहकावर परिणाम व्हायला लागला. काही ग्राहक तर तिथं गाडी उभा केल्यानंतर खाली उतरलं की वास येतोय म्हणून ते पुन्हा गाडीत बसून निघून जायला लागले. ग्राहकावर परिणाम व्हायला लागल्यावर त्या हॉटेल मालकाने तिथल्या कामगारांना, हॉटेलमधल्या 2 पोरांना सांगितलं, "जाऊन बघा जरा तिकडं काय कुठं शोधतंय का? आणि ते एखादं असेल कुठं काय जनावर तर लांब नेऊन टाका." आणि अशी ती मुलं बॅटरी घेऊन गेली आणि ते ज्या वासाच्या दिशेनं गेली त्या गेल्यानंतर त्यांना एक मोठ्या टीव्हीचा बॉक्स दिसला आणि टीव्हीचा बॉक्स दिसल्यानंतर मात्र तिथं मुलं थोडीशी चक्रावून गेली. ह्याच बॉक्सभोवती जास्त वास येतोय आणि मुलं थोडी पुढे गेली तर बॉक्स हे पॅक केला होता चिकटपट्टीनं आणि त्या ठिकाणी त्याच्यावर माशांचा अगदी मोहळासारखा त्यांचा गारडा दिसला आणि मुलं थोडीशी चक्रावून गेली आणि त्यांनी माघारी जाऊन मालकाला सांगितलं, की बाबा असा-असा बॉक्स आहे आणि त्या बॉक्समधून जास्त वास येते. मालकही तातडीने तिथे गेले बॉक्सजवळ आणि बॉक्सजवळ गेल्यानंतर मालकाने थोडंसं पाहिलं फिरून इकडून-तिकडून. त्यांच्याही लक्षात आलं काहीतरी वेगळा प्रकार आहे. जनावर मेलं म्हणून कोणी असं बॉक्समध्ये घालून आणणार नाही. आणि शंका थोडीशी आली मालकाला, थोडं संशयास्पद वाटल्यानंतर त्यांनी खजराना पोलीस स्टेशनला कळवलं. तिथले पोलिसही तिथं ताबडतोब आले आणि पोलिसांनी ती पाहिलं. तिथल्या एका पोलिसानं ते कटरनी ते चिकटपट्टी कापली. ते बॉक्स उघडलं. बॉक्स उघडल्यानंतर भयान वास यायला लागला आणि एका मुलीचं त्यामध्ये प्रेत दिसलं एका चादरीमध्ये बांधलेलं, गुंडाळलेलं आणि त्या मुलगी तरुण होती. आता देह सडायला लागला होता, पण तो चेहरा ओळखू येत होता आणि पोलिसही चक्रावून गेले. पोलिसांनी तातडीनं प्रेत पोस्टमार्टमला पाठवलं आणि ती बॉक्स, ती चादर सारी जप्त केली आणि पोलिसांनी तपास सुरू केला. तपास सुरू केल्यानंतर पोलिसांनी पेपरला बातमी दिली. तिथं तिथल्या साप्ताहिकाला बातमी दिली. स्थानिक लोकांना माहिती, खबऱ्यांना बोलून घेतलं, पण कुठं काय पोलिसांना तपास लागेना. शेवटी पोलिसांनी त्या मुलीचं चित्र भिंतीवर लावून सुद्धा बघितलं इकडं-तिकडं, कोणी येतंय का बा ही मुलगी आहे, ओळखीची आहे म्हणून. पण कोणी काही आलं नाही आणि मग कोणीच न आल्यामुळं घटना अशी पुढे दिवस लांबत गेले आणि शेवटी पोलिसांनी ते बेवारस म्हणून ते प्रेताची विल्हेवाट लावली. आणि एकदा अचानकच त्या खजराना पोलीस स्टेशनला अधिकारी बदलले. शर्मा म्हणून तिथे अधिकारी आले आणि त्यांनी जुन्या फायली चेक केल्या. त्यातली एक फाईल त्यांना अशी दिसली, की थोडीशी त्याला काहीतरी वाटला गोंधळ त्या फाईलमध्ये आणि ती फाईल ओपन केली त्यांनी. फाईल ओपन केल्यानंतर त्याच्या फाईलमध्ये पोलिसांना त्या काळात सापडले पुरावे त्यांनी बघितले. विशेष म्हणजे पोलिसांनी ती बॉक्स वगैरे त्यावेळी तसं जपून ठेवलं होतं. शर्मा यांनी ती बॉक्स पाहिला आणि त्यांची नजर त्या बॉक्समधल्या एका चित्रावर खेळली. तो होता एका कंपनीचा स्टिकर. त्या कंपनीच्या स्टिकरवर शर्मा त्या ठिकाणी गेले. कंपनीकडे विचारलं, बाबा ही कुठल्या दुकानदारानं, कुठल्या डीलरने ही बॉक्स नेला होता. त्यांच्याकडे पावती होती. त्या पावतीवर त्यांनी डीलरचं नाव सांगितलं आणि पोलीस त्या डीलरकडे गेले. डीलरकडे गेल्यानंतर त्यांनी, बाबा ही कुठून नेलं, कोणी नेलं होतं ही टीव्ही? तर त्यांनी सांगितलं तिथल्याच भागात राहणाऱ्या इम्रान नावाच्या एका माणसानं ती टीव्ही नेली होती
आणि मग पोलिसांनी इम्रानच्या दिशेनं चक्र वळवली. इम्रानच्या घरी धाड टाकल्यानंतर योग असा होता की इम्रान घरीच होता. आता इम्रान कुठं जाणं काहीच कारण नव्हतं, कारण घटनेला 3 वर्ष होऊन गेली होती. इम्रानला वाटलं होतं चला आता ही केस ही खून पचलेला आहे आणि 3 वर्षात पोलिसांना काय आता कुठं ठाव ठिकाणा लागणार नाही. परंतु शेवटी पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर इम्रानला वाटलं होतं मी फार शहाणा आहे, परंतु पोलिसांनी त्यांचा खाक्या दाबल्यानंतर इम्रानने सारं माहिती सांगायला सुरुवात केली, कशाप्रकारे काय घडलं. तर घटना मित्रांनो अशी आहे की तिथंच इंदोरमध्ये एक लीना कीर म्हणून तिथं एक मुलगी होती आणि त्या मुलीचं लग्न तिच्या आईनं एका मुलाशी करून दिलं होतं. पण 1 वर्षात ते मुलगा मयत झाला आणि ती मुलगी विधवा झाली. मुलगी विधवा झाल्यानंतर ती आईकडे राहू लागली. आई वयस्कर झाली होती. आई आजारानं थोडीशी खंगून गेली होती. शेवटी आईनं सांगितलं मुलीला तू 2 पैसे मिळतील असं काहीतरी कर. त्या मुलीने एका कंपनीमध्ये जॉब मिळवला आणि त्या कंपनीकडे जाणं येणारं जे वाहन होतं, जी टाटा मॅजिक गाडी होती, त्या गाडीत ती जा-ये करायची आणि मग ते जा-ये करत असताना त्या गाडीच्या ड्रायव्हरशी याची ओळख झाली. रोज जाणं येणं असल्यामुळे ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतरण त्यांचं मैत्रीत झालं आणि मग ती मैत्री वाढत गेली. शेवटी तिने तिची स्वतःची कहाणी सांगितली आणि इम्राननं, तो ड्रायव्हर म्हणजे इम्रान, आणि त्या इम्रानने त्याला मदत करायचं कबूल केलं. शेवटी मदत करू लागला, तिला आर्थिक मदत करू लागला, काय बाकीची मदत करू लागला आणि इम्राननं तिला त्या कंपनीच्या परिसरात एक खोली रूम घेऊन दिली आणि रूम घेऊन दिल्यानंतर तिथे ती राहायला लागली. इम्रान तिच्या खोलीवर सतत जायला लागला, सतत जाऊ येऊ लागला आणि इम्राननं तिला सांगितलं होतं मी अविवाहित आहे. तिलाही वाटलं चला आपल्याला आता आधार पाहिजे. जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की स्त्रीला आधाराची गरज असते आणि मग तिनं त्याचा आधार म्हणून त्याच्याबरोबर त्याचं प्रेम स्वीकारलं आणि दोघं नवरा बायकोसारखी राहू लागली. आता नवरा बायकोसारखी राहू लागली. काही दिवस त्यांचं बरं चाललं होतं. पण बरं चाललं असताना हा इम्रान अचानकच रात्रीचं गायब व्हायचा किंवा उशिरा यायचा किंवा कधी-कधी रात्रीचं येतच नसायचा आणि मग लीनाला मात्र शंका यायला लागली की तिला वाटलंच नाही अगोदर की हा विवाहित असेल. परंतु तिला वाटलं होतं दुसऱ्या एखाद्या महिलेच्या, कुठल्या एखाद्या मुलीच्या, बाईच्या नादी लागला काय आपल्याला सोडून, असं तिला आधी शंका वाटायला लागली. परंतु तिनं मग त्याचा पाठलाग केला आणि जिथं जातोय तिथं ही पाठीमागे गेल्यानंतर तिथं पाहिलं तर तिला धक्काच बसला. कारण इम्रान विवाहित होता. हिला सांगितलं मी माझं लग्न नाही झालं, परंतु तो विवाहित होता, त्याला एक मुलगासुद्धा होता. आणि मग हे सारं तिच्या लक्षात आल्यानंतर ती घरी आली. घरी आल्यानंतर इम्रान दुसऱ्या दिवशी घरी आल्यानंतर त्याच्यासंग तिनं भांडायला सुरुवात केली. दोघांची कडाक्याची भांडणं झाली. शेवटी इम्रानचं प्रेम तिच्यावरही होतं आणि इम्रानला कुटुंबही सांभाळायचं होतं. परंतु हिला मात्र वाटायचं की मला यानं अविवाहित आहे म्हणून फसवलं, परंतु ह्याला कुटुंब आहे. मग राहिलं तर मी एकटीच राहील किंवा त्यानं मग तिच्याकडे जावं. दोघांचं भांडण झालं. पण इम्रानला हिच्यावरही प्रेम होतं. इम्रानला दोघीलाही सोडायचं नव्हतं. शेवटी एवढं कडाक्याचं भांडण झालं की त्या भांडणामध्ये दोघंही औषध पिले. औषध पिल्यानंतर त्या इम्रानचा मित्र अफगाण, तो नेहमी मित्राकडे यायचा. त्या दिवशी तो त्याच्याकडे आला. आल्यानंतर त्यानं पाहिलं ही दोघंही औषध पिऊन बेशुद्ध पडलेत. त्यानं तातडीनं गाडी बोलवली आणि त्या दोघांना एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर शुद्धीवर आले, ते वाचले त्यातून कसेबसे. शुद्धीवर आल्यानंतर दोघांनी जबाब दिलं की आम्ही आत्महत्येच्या प्रयत्नातून केलेलं नाही, तर आम्ही चुकीचं अन्न खाल्लं, त्यातून ही विषबाधा झाली असं त्यांनी जबाब दिलं. आणि मग ते घरी आले. घरी आल्यानंतर लीनानं मात्र सांगितलं की मला याच्याबरोबर राहायचं नाही, नाहीतर मग मी एकटीलाच सांभाळू. त्यांचा वाद तरी चालूच होता आणि मग अफगाणने मात्र सांगितलं चला तुमचा वाद मिटोस्तोवर माझ्याकडे हिला राहू द्या. अफगाणही विवाहित होता, त्यामुळे तिलाही काय वाटलं नाही किंवा ह्याच्याकडे राहायला. मग ती त्याच्याकडे राहू लागली. त्याच्याकडे राहू लागल्यानंतर इम्रानला पुन्हा शंका यायला लागली, अफगाण का तिला ठेवून घेतोय. हळूहळू अफगाणकडे ती राहत होती. अफगाणकडे राहत असताना त्याला सहवास लाभल्यामुळे अफगाणला तिच्या विषयी आकर्षण वाटायला लागलं. ती दिसायला सुंदर होती आणि तिचं आकर्षण वाटायला लागल्यानंतर तिच्याही ते लक्षात आलं, परंतु त्याला ती काही बोलली नाही. एक दिवशी अफगाणची पत्नी मात्र तिच्या माहेरी गेल्यानंतर अफगाणनं तिला जी काही त्याच्या मनात इच्छा होती त्यानं तिला डिवचायला सुरुवात केली. तिला छेडछाड करायला सुरुवात केली आणि मग तिनं ओरडली. ती म्हणली मी माणसं गोळा करील आणि माणसं गोळा करील म्हणल्यावर त्यानं तिला मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर ती पण जास्तच ओरडली. ओरडल्यानंतर त्या अफगाणनं तिचं तोंड दाबलं आणि गळा दाबला. त्या झटापटीत त्याने एवढा जोरात गळा दाबला की लीना शांतच झाली. ती खाली पडली. खाली पडल्यानंतर त्यांनी बघितलं तर श्वास तिचा बंद झाला होता आणि ती मयत झाली होती. मयत झाल्यानंतर हा घाबरला आणि त्यानं
इम्रानला फोन करून सांगितलं असं असं घडलं आहे म्हणून. तो इम्रानने त्याला तिकडून आधार दिला, काय काळजी करू नको, मला बी त्याचा राग आला होता, त्याला संपायची होती, तू माझं काम केलं. याला आधार आला. इम्रानचा फोन झाल्यानंतर मी येतोय म्हणलं तर ह्या अफगाणनं इतकं तिच्याशी वाईट कृत्य केलं, तिचा जीव गेल्यानंतर तिच्यावर त्यानं बलात्कार केला आणि बलात्कार केला आणि तो तेवढ्यात इम्रान आल्यानंतर त्याने सांगितलं असं असं. इम्रान म्हणला, काहीच काळजी करू नको, माझ्याकडे एक बॉक्स आहे टीव्हीचं मोठं, त्या बॉक्समध्ये आपण हिला गुंडाळून टाकू, चादरीत गुंडाळून आणि कुठेतरी फेकून देऊ, कुणाला तपास लागणार नाही. दोघांनी दिवस जाऊ दिला, रात्र होऊ दिली, रात्रीचं त्यानं चादरीमध्ये ती प्रेत गुंडाळलं आणि इम्राननं ती बॉक्स आणलं. त्या बॉक्समध्ये दोघांनी तिला गुंडाळून टाकलं आणि बॉक्स त्या हॉटेलच्या परिसरात जिथं माणसं नाहीत त्या ठिकाणी नेऊन ठेवलं. आता त्या दोघांनी तिथं नेऊन ठेवल्यानंतर हळूहळू त्याचा वास सुटायला लागला आणि वास सुटायला लागल्यानंतर त्या हॉटेल मालकाला कळलं, त्या मुलांना कळलं, पोलिसांना बोलवलं आणि पोलिसांनी अशा प्रकारे त्याचा तपास लावला. त्यांना वाटलं होतं आम्ही सापडणार नाही, पण 3 वर्षांनी ह्या खुनाचा तपास लागला आणि 3 वर्षानंतर इम्रान आणि हा अफगाण दोघेही आतमध्ये गेले. परंतु त्या निष्पाप मुलीचा, की जिचं त्यात काहीच चूक नव्हती, खरं तर तिची चूक तसं नियतीनं तिच्यावर अशी वेळ आणली. आईचं वय झालेलं, बाप नव्हता, तिला भाऊ नव्हता आणि शेवटी तिनं आईपाशी राहायचं पसंत केल्यानंतर खायचं काय म्हणून त्यानं एक जॉब मिळवला. जॉब मिळवल्यानंतर तिची मैत्री झाली. तिला शेवटी पुरुषाच्या आधाराची गरज आहे म्हणून त्यानं सांगितलं मी अविवाहित आहे. तिला वाटलं चला अविवाहित आहे तर आपण राहूया दोघंजण, तिचं काही चुकलं नाही त्यामध्ये. परंतु ह्या दोघांनी तिच्यावर अशा पद्धतीनं घाला घातला आणि शेवटी नीला किरला मृत्यूला सामोरे जावं लागलं. पात्रा, न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.